रुपेश सदानंद म्हणून. रुपेश सर, रुपेश सर किती टाइम झाला हे करता तुम्ही? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. आता काय वाटतं तुम्हाला? फरक तर भरपूर आहे. फरक भरपूर आहे. कसं वाटतंय असं? फरक आहे असं आतमधून कसं वाटतंय तुम्हाला? बॉडी पहिली खूप हेवी आहे ना, तर आता माझी बॉडी एकदम आता लूज आहे, एकदम हलकी झाली जाते. एकदम हलकी झाली काही. आता तुम्हाला फरक काय काय झाला या 8 दिवसामध्ये? काही ट्रीटमेंट, दुसरं काही ट्रीटमेंट मी बोललो तुम्हाला करायला? मला पाणी प्यायला सांगितलं. पाणी पियायला. ठीक. आता पाणी पिल्यानंतर काय काय होतं तुम्हाला बॉडीमध्ये? काय काय चेंजेस वाटले तुम्हाला? हे पण कंटिन्यू आणि पाणीचा पण कंटिन्यू आहे, तरी 8 दिवसामध्ये तुम्हाला काय काय फरक वाटले? म्हणजे पहिला मला कसं बाथरूमला आता पहिल्या दिवस मी पाणी थोडं थोडं पियायला चालू केलं होतं. तिथपासून पहिल्या दिवशी मला 4-5 वेळेला बाथरूमला झाले, दुसऱ्या दिवशी 3 वेळा झाली. त्यानंतर मग आता व्यवस्थित होते सकाळ संध्याकाळ, असं त्रास असं काहीच नाही. बरोबर. आणि अजून काय काय फरक झालं? म्हणजे इथे शोल्डरला दुखायचं आणि ते पाठीमागे दुखायचं. म्हणजे आता पण आता खूप बरं आहे. सकाळी असं थंडी आहे ना, पहिलं कसं खूप जास्तच दुखायचं. उठल्याच मला त्रास व्हायचा. आता एवढा त्रास नाही होत. म्हणजे चालू केल्यानंतर तुम्हाला खूप फरक हो, होतो खूप राईट? फरक आहे. ठीक. अजून काय वाटतं तुम्हाला? अजून कंटिन्यू केला तर किती फरक होणार तुम्हाला? खूप फरक होईल. खूप फरक होईल राईट? पण आता 8च दिवसात एवढा फरक पडला म्हणजे मला 100% हे आपलं आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक मध्ये कसं असते, तुम्हाला फरक पडणार पण टाइम घेतात. आता एवढाच त्यामध्ये तुम्हाला फरक पडलाय बरोबर. बॉडीवरनं मला कळालं की माझी बॉडी एकदम लूज झालेली. पहिले एकदम टाईट होती, तर आता खूप फरक झाला. आता खूप फरक आहे एवढं राईट? तर मला नक्की समजतं. अजून तुम्हाला फरक खूप पडून जाईल. आणि याचं काय, कातताईचा आपल्या जुनी पद्धती आहे, त्याच्यामध्ये काय होते, ते शरीरमध्ये जे पण प्रॉब्लेम असते ना, त्याचं जड भरून ते ठीक करते आपल्याला. ते त्याच पद्धतीने आपलं चालू आहे. एकदम भरपूर व्हायचं पाठीमागे. पाठीमागे पेन भरपूर व्हायचं. खूप व्हायचं. आता? आता नाही, आणि खूप कमी झाले. म्हणजे थंडीतून तर मला खूप जास्त त्रास होतो. बरोबर. अजून तुमचं जेवण आणि पाण्यामध्ये फरक होऊन जाईल, त्याच्यामध्ये अजून तुम्हाला फरक पडेल. फरक तर नक्की आहे. बरोबर. पहिले सांगितलं होतं की पाण्याची कमतरता आहे, त्यामुळे असं ब्लॅक आहे. आता मी पाणी आता 8 दिवसापासून चालू केले, तर पुन्हा तसंच ब्लॅक सारखं आलं. काय फरक आहे? अगोदर तुम्ही बघितलं असेल तर याच्यामध्ये खूप स्टिकी होता, तेल पूर्ण होता. आणि आता कलरचा डिफरन्स आहे. आता अगोदर जे कलर होता ते ब्लॅक कलर होता, आणि आता ब्लॅक कलर नाही, थोडासा कलर चेंज झाला. आता जे दाखवतोय ना, ते पाणी तुम्ही आता कंटिन्यू ज्याचं प्रमाणे तुम्हाला पियायला बोललो तसं तुम्ही पियाले बरोबर. तर त्याच्यामध्ये काय होते की वाद जे तुम्हाला भरत होती ते आता कमी झाली आहे. आणि आता याच्यामध्ये काय आहे की हलकीशी ऍसिडिटी आणि हलकेसे कप दाखवले. तसं कारण कोणतीही प्रॉब्लेम शरीरमध्ये असेल त्याचा कलर वेगळा असतो. अगोदर जे दाखवत होता ते काळा कलर दाखवत होता, ते वाताचा होता. आणि आता जे आहे ते ऍसिडिटी आणि कप्स आहे. त्यामुळे आता तुमचं पोट वगैरे सगळं साफ होते. काही दुसरा प्रॉब्लेम, पाणी कंटिन्यू केलं त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट वगैरे काहीच साईड इफेक्ट नाही, पूर्ण प्रॉपर आहे. आता पूर्ण प्रॉपर गळणीचं ते एकदमच ओके झालं. गळणीचं एकदम ओके झालं. अजून ते 8-10 दिवस कंटिन्यू असेल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून जास्त फरक पडेल.